काय पडतं? आजी, कोणाचा फोन येणार आहे का? नाही बा, कोणाचा नाही. तुम्ही सारखा सारखा फोन का उचलून बघताय? म्हणजे मला सांगायचं नाहीये का? काय सांगू का? हा, तू का कशा काय वागव तोंबडेपणा? जा आतमध्ये. हेलो माताजी प्रणाम। हायला माताजी, हमारी अम्मा ने मुंबई आने से मना कर दिया। तुम समझाने का ना उसको। माताजी, हमने बहुत कोशिश की उन्हें समझाने की। उन्होंने कहा कि वो मुंबई में अपना पैर भी नहीं रखेंगी, वो मुंबई के नाम से चिढ़ती हैं। चिढ़ती है? ऐसा कैसा? ठेवो, फोन ठेवो। हाँ ठेव। काय गो? हा, काय बघतास सर उभे राहून? ये अजून ये, जवळ ये. ये शिर फोन मध्ये शिर आणि पलीकडे कोण बोलता ना ते बघ. धन्य आहे गो बाई तुझ्या निलाद्रेपणाची. काय गो, आईशीन शिकवलं काय गो का? आजी, तुम्ही सारखं मलाच का बोलता? मी सरू, सरिता. बाबा, आई घरी नाहीये, सामान आणायला बाहेर गेलीये. हो. हे पेटे देवासमोर ठेव. काय झालं बाबा? अक्षयच्या वडिलांचा फोन आला होता. अक्षयनी होकार दिलाय. जावई बापू, तो पोरगा काय पण बोलू दे, पण ती गौरी विचारलात काय? तिने होकार कळवलाय का आपला? थांबा जरा. अक्षत आणि गौरी आता एकत्र आहेत. गौरीने ऑलरेडी होकार दिलाय. उद्या संध्याकाळी आपल्या लग्नाची बोलणी करायला बोलवलंय त्यांच्या घरी. बाबा, किती आनंदाची बातमी दिली आहे तुम्ही. मला तर कळतच नाही काय करू आणि काय नको. तेव्हा तुझी आभारी आहे रे. आता गौरीचं ना सगळं चांगलंच होणार. बरं, काम कर, पेढी ठेव देवासमोर. पेढी ठेव. हो. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.